आहे. या संपूर्ण संसाराचा मला कंटाळा आलाय आणि मी ठरवलंय कुठेतरी जाईल आणि स्वतःचा जीव देईल, पण पुन्हा इथे येणार नाही. एक लक्षात ठेव, जीव द्यायला जातेस घरी, पण जीव देताना पाणी पाहून जीव दे आणि जीव देताना गळ्यात एक मोठासा दगड बांध आणि नंतरच उडी मार. म्हणजे काय पण नवऱ्याचं प्रेम उतू जाते, बायको जीव द्यायला जाते आणि नवरा सांगतो गळ्यात मोठा दगड बनाने जीव द्या. हे बघा, ते तुम्ही मला सांगू नका. विहीर पाहिन, विहिरी जवळ जाईन, विहिरीत डोकावून पाहिन, पाणी असलं तर ठीक, त्यानंतर त्या विहिरीत उडी देईन. जीव गेला तर गेला, नपेक्षा वरच्या वरती अगं, उडी. जीव द्यायला चाललीये. हो, अगं भुंकणार असतं ते किंवा चावत नसतं. काय? काय म्हणे, जीव द्यायला चाललीये, जा. पहा घर माझं कसं चालवायचंय. वा रे वा, काय माझ्या नवऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. जे भुंकणार असतं ते केव्हा चावत नसतं. मग हे भुंकणार कसं चावा घेत आणि पायाचा लचका काढतं याला दाखवूनच देणार आहे. असंच करते, जरा उलट डाव टाकायला हवा. अरे पुन्हा आलीस? आले का? हा? हो, का ग निघाली होतीस नाही? जीव द्यायला गेले, हा, पुढे गेले, पण मागे आले याला कारण आहे. काय ग? मी जर जीव दिला तर उद्या सकाळी माझ्या विचार नवऱ्याचं काय होईल? काय म्हणतेस का? काय विचारून मी मागे फिरली. म्हणजे तारे, अगं माझी एवढी तुला काळजी आहे? अगदी, अहो, तुम्हाला केव्हा कळलंच नाही. लग्न झाल्या दिनापासून मी तुमच्यावर प्रेम दिसते लागतच आहे, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. हो, अरे खरंच सांगते. नाही ग, तुझे आणि माझे सूर केव्हा जुळलेच नाही. होय ना. पण एक लक्षात ठेव, तुझं आणि माझं जर एवढं प्रेम असेल, अगं तू समजा जीव दिलास तर मला खायला कोण घालणार? एवढा जर तुझा माझ्यावर जीव असेल तर तारे तुला सांगतो, काय? आजबाजूच्या सगळ्या घराचे अधिकार, सगळे अधिकार मी तुझ्या हाती सोपवतो. माझ्या हाती? अगदी तुझ्या हाती. म्हणजे कोणी काय काम करावं, कोणी कसं वागावं, हे सगळं हे पाहावं. हे सगळं तू पाहिजे. मग मी सुद्धा तुम्हाला सांगते, हा. यापुढे केव्हाही तुमच्याशी भांडण करणार नाही. काय म्हणतेस? अगदी सुखाचा संसार होय, करेन. सुखाचा संसार करेन. होय. आता हा. घराची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सगळी घ्या. सगळे अधिकार तुझ्यावर. पण कसं आहे माहितीये, लग्न